Good morning, everybody. So today we are going to discuss about units and measurement. आज आपण बघणार आहे युनिट आणि मेजरमेंट. फर्स्ट युनिट म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे काय. आज आपण युनिट म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, दॅट इज युनिट. आपण युनिट म्हणतो. आज आपण ह्या धड्यामध्ये मोस्टली काय करणार आहे, युनिट आणि मेजरमेंट. फंडामेंटल युनिट म्हणजे काय. फंडामेंटल युनिट म्हणजे जे युनिट दुसऱ्यावर डिपेंड असतं त्याला फंडामेंटल युनिट. त्यालाच इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने व्याख्या करता येते. द युनिट विच डिपेंड ऑन डू नॉट डिपेंड ऑन अदर, दॅट इज फंडामेंटल. लक्षात आलं बाळांनो. फंडामेंटल युनिट म्हणजे काय, जे युनिट दुसऱ्यावर डिपेंड नसतं त्याला फंडामेंटल युनिट म्हणतात. दुसरं आहे आपल्याला डिराइव्ड युनिट. ते इंग्लिशमध्ये पहिल्यांदा मी करतो. द युनिट which depend on others is called as derived unit. तेच मराठीमधून जे युनिट दुसऱ्यावर युनिट डिपेंड नसतं त्याला डिराइव्ड युनिट. आता याच्यामध्ये टोटल युनिट फंडामेंटल बेसिक 7 आहे. कुठले कुठले आहेत, लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सनसेट. The question may be asked in CET. म्हणजे CET मध्ये सुद्धा विचारतात, what is the unit of amount of substance, मोल, हे लक्षात घ्या. what is the unit of temperature, केल्विन, असं तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आज तुम्हाला बेसिक फिजिक्स पासून पहिल्या धड्यापासून सांगितलं. फिजिक्स जवळपास मुलांना अवघड जातं, पण फिजिक्स सोपा विषय आहे. फक्त आपण त्याचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले की तुम्हाला काही पाठांतर पण करावं लागेल. फक्त तुम्हाला त्याचा बेस तुम्हाला पक्का असेल, एका स्टेपवरून दुसरी स्टेप ऑटोमॅटिकली येते. म्हणजे मूळ पाया म्हणजे काय, पहिला जर कन्सेप्ट क्लिअर असेल आपोआप तो दुसरा डेरिव्हेशन आपल्याला मिळतं. मुलांचं काय होतं, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात त्यामुळे त्यांना फिजिक्स अवघड जातं. पण तुम्ही इंटरेस्टली कन्सेप्ट क्लिअर केला आणि त्याच्याबद्दल आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण अभ्यास करायला लागलो, ऑटोमॅटिकली हळू येतो. आणि फिजिक्स विषय हा खूप सोपा आहे. यामध्ये फिजिक्समध्ये तुम्हाला जास्त करून त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, डेन्सिटी कसं करतो, मास अपॉन व्हॅल्यूम. जर डेन्सिटीचं सूत्र माहीत असेल, मास अपॉन व्हॅल्यूम, तर व्हॅल्यूम काढता येतं, तसंच मास काढता येतं. असं हे तुम्हाला एकावर एक डिपेंड आहे, त्यासाठी पूर्ण तुम्हाला हे माहीतच पाहिजे. आता याचा दुसरा पॉईंट आज आपण बघणार आहे, सप्लिमेंटरी युनिट. सप्लिमेंटरी युनिट म्हणजे दोन एक्स्ट्रा युनिट आहेत. याच्यामध्ये सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. ते कशासाठी वापरले, ते मेजरमेंट ऑफ लार्ज ऑब्जेक्ट, मेजरमेंट ऑफ स्मॉलर ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू द डिस्टन्स विच आर प्लॅनेट टू द अर्थ, फ्रॉम अर्थ टू द प्लॅनेट. म्हणजे याच्यात डिस्टन्स आपण अंतर, आज ताऱ्याचं डिस्टन्स आपण पृथ्वीवरून मोजू शकतो. त्यासाठी काही मेथड्स आहेत, पॅरालेक्स मेथड, ह्या डिफरंट मेथड्स आपण हे करणार आहेत. आपण एक्सप्लेन पॅरालेक्स मेथड. सो हाऊ द मेजर द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. सो दिस कन्सेप्ट्स वी आर गोइंग टू स्टडी इन दिस सप्लिमेंटरी युनिट मध्ये. आता त्याच्यानंतर पॅरालेक्स मेथड. आज आपण पहिल्या चॅप्टरमध्ये युनिट्स आणि मेजरमेंट्स मध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, CGS म्हणजे काय, MKS म्हणजे काय, APS म्हणजे काय, SI म्हणजे काय, हे फुल फॉर्म आपल्याला पक्क माहीतच पाहिजे. आज बघा, CGS सेंटीग्राम, सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. सेकंड आहे मास, किलोग्राम, सेकंद, फूट, पाउंड, सेकंद. SI चे युनिट सिस्टीम इंटरनॅशनल. तुम्हाला कधी कधी तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला फुल फॉर्मचा 11वीच्या परीक्षेला विचारू शकतात याच्यामध्ये. आता आज आपण बघितलं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे आपण काय करतो, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कुठून आलेली आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशा, मीटर मध्ये मोजतो, टाइम म्हणजे सेकंद मध्ये. हे डिराइव्ड युनिट झाले आहे. आज एक आपण एक्झाम्पल मी काय बघितलं, डिराइव्ड युनिटचं व्हेलॉसिटीचं. व्हेलॉसिटीच्या पुढचं आपण ऍक्सेलरेशन कसं डिफाइन करतो, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे दे हॅव टू डिराइव्ह फ्रॉम द other quantity, that is derived unit. Those quantity which are derived from the other, that we can calculate it. That is derived unit. Okay, so plane angle and solid angle, these are the two angles are. So these are very most important points
stated these supplementary units, the question they have to ask directly or give the two supplementary unit, solid angle and plane angle. This. Okay, this. So convention for the use of units. So convention म्हणजे काय बाळांनो? आज आपण दुकानात गेलो, साखर द्या. म्हणजे साखर द्या म्हणजे आपण काय म्हणतो, साखर 5 किलो 4 किलो म्हणजे जे केजी आपण लावतो ते कन्व्हेन्शन. म्हणजे आता आपण दूध असेल लिटरमध्ये, हे कन्व्हेन्शन म्हणजे त्या युनिटला ते स्पेसिफिक केजी मीटर लेंथ हे प्रॉपरली लावतात, त्याला कन्व्हेन्शन युनिट असं आपण म्हणतो. आता आपण टाइम कशामध्ये मोजतो? सेकंडमध्ये, अवरमध्ये. हे असे कन्व्हेन्शन्स युनिट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आज आपण डायमेन्शन अनालिसिस म्हणजे काय, डायमेन्शन अनालिसिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये तीनच गोष्टी लक्षात ठेवायचं. एक आहे लेंथ, दुसरा आहे मास आणि तिसरा आहे टाइम. कुठले आहे? पहिला आहे बाळांनो लेंथ, मास आणि टाइम. ह्याचा अभ्यास आपण त्यामध्ये करतो. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. केजी, मास हे केजी मध्ये मोजतो, टाइम हे सेकंड मध्ये मोजतो. आता साधं एक उदाहरण घेतो तुम्हाला समजण्यासाठी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतो? अंतर हे मीटर मध्ये मोजतो. टाइम हे कशा? हे सेकंद. म्हणजे आता काय, ह्या नियमानुसार हे काय आलं? मीटर म्हणजे लेंथ मध्ये आलं. म्हणजे काय आलं? मास ह्याच्यामध्ये येणार नाही, मास नाही यायच्यात. हे m/0 आणि नंतर मीटर आहे तर m/, लेंथ आहे मीटर 1 आणि टाइम आहे t⁻⁻1. हे तुम्हाला परीक्षेला एक डिराइव करा म्हणतात. म्हणजे गिव्ह द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. म्हणजे बाळांनो तुम्हाला हे परफेक्ट होण्यासाठी फक्त तुम्हाला सूत्र पाहिजे. कुठली सूत्र? व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो सम important formulas you should revise that. You are get this accordingly. जर डायमेन्शन अनालिसिस जरा पक्का करायचं आहे, लेंथ, मास, टाइम, these three are very important quantities are required to specify the dimension analysis of any quantity. So this is the dimension analysis of velocity. The same thing you have to find out for acceleration आपण काढू शकतो. हे अशा ह्या पद्धतीने आपण डायमेन्शन अनालिसिस. फिजिक्स हा विषय खूप सोपा आहे. फक्त तुम्ही ते प्रॉपरली स्टेप बाय स्टेप अभ्यास करत गेला, त्याचं फॉर्म्युलाइज करत गेला तर तुम्हाला खूप सोपं आहे. आज आपण म्हणतो फिजिक्स विषय अवघड आहे, अवघड नाहीये. फक्त प्रॉपरली अभ्यास, नीटनेटकेपणाने अभ्यास केला, सूत्र पाठ झाली आणि कसं यूज करता इन सोसायटीला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्हाला आज जेवढं तुम्हाला कन्सेप्ट तुमचे क्लिअर करता येईल क्लिअर करून. ओके.